याड लागलं प्रेमाचं. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, राया आणि त्याचे मित्र विचार करतायत की इश्कीनं हे कसं काय केलं असेल. रायाला तर अजूनही विश्वासच बसत नाही. राया त्याच्या मित्रांना म्हणजेच डेफिनेटला म्हणतोय की मला असं वाटतंय हे इश्कीनं केलेलं नाहीये. तिचे कोणीतरी कान भरलेले असणार आणि दुसरं तिसरं कोण भरणार. हे सगळं त्या जयनंच केलेलं असणार आहे असं तो बोलत असतो. तोपर्यंत जय तेथे येतो. जय चिडलेलाच असतो. चिडूनच तो रायाकडे आलेला असतो. आल्या-आल्या असतो रायाला म्हणतो, "राया, माझं सोनं कुठे आहे ते मला दे. मी म्हणतोय माझं सोनं मला पाहिजे." राया म्हणतो, "कसलं सोनं? मी तुझं सोनं-बिनं काय घेतलेलं नाही." तेव्हा जय चिडतो आणि म्हणतो, "कसलं सोनं ते तुला माहीत आहे. डब्यामध्ये जे सोनं सापडलं होतं ते सगळं सोनं मला पाहिजे. तुला माहिती आहे मी माझी एक कवडीसुद्धा कोणाला घेऊ देत नाही. तू तर माझं सोनं घेतलेलं आहेस. मग मी तुझं काय करेल ना त्याचा विचार कर." राया म्हणतो, "तू माझ्याकडे मागायला आलायस ना, मग नीट मागायचं. तुझं सोनं तुला पाहिजे ना, नीट मागितलं तर ते तुला मिळेल, नाहीतर तुला एक दमडीसुद्धा मी देणार नाही." हे सगळं ऐकल्यावर खरं तर जयला राग आलेला असतो. त्याला माहिती आहे की राया सहज ऐकणारातला नाही आहे. तर आता जय चिडतो आणि त्याला म्हणतो, "मी तुला नीटच मागतोय. माझं सोनं आहे ते तुला मी मागितलेलं आहे आणि ते मला पाहिजेच." तर डेफिनेट आणि त्याचा मित्र हे दोघेही जयची चेष्टा करू लागतात आणि ते रायाला म्हणतात, "सोना म्हणजे बहुतेक हे तो जादवाचा सोना आहे त्याच्याविषयी बोलतोय काय की?" असं म्हणून ते हसायला लागतात. राया आणि त्याचे मित्र जयची चांगलीच खिल्ली उडवत असतात आणि त्याला सोनं मात्र देत नसतात. आता जयला राग येत असतो. पण त्याला माहिती आहे की जर का आता आपण रायाला चिडून काय बोललो, वाकडं बोललो, तर मग मात्र आपल्याला सोनं मिळणारच नाही. तो रायाला म्हणतो, "हे बघ राया, मी तुला सांगितलेलं आहे ते सोनं माझं आहे. परत-परत या गोष्टी मी सांगणार नाही. माझं सोनं मला दे, नाहीतर मला दुसरा काही पर्याय करावा लागेल आणि मी सोनं कसं काढून घेईल तुला माहिती आहे." राया म्हणतो, "हाय तुझ्याकडं पर्याय तर कर ना मग. कशाला आला इकडं माझ्याकडं मागायला? तुला वाटतंय का तू मागितलं की मी सोनं देईल तुला? देत नाही म्हणलं तर काय करशील?" आता जयला समजलंय की राया चिडलेला आहे आणि असं जर का आपण त्याला बोललो तर राया अजिबात आपल्याला सोनं देणार नाही. रायाला तो म्हणतो, "हे बघ काय असेल तर मला सांग मी करायला तयार आहे, पण सोनं माझी मला पाहिजे." तेव्हा राया म्हणतो, "असं आहे का? तर ऐक मग, तुला माझी माफी मागावी लागेल. ते पण हात जोडून आणि नम्र शब्दात माफी मागावी लागेल. हे जर का तुला मान्य असेल तर मी सोनं द्यायचा विचार करेल. जर का हे तुला मान्य नसेल तर इथून फुटायचं. तुझा चेहरासुद्धा मला दाखवायचा नाही. कळलं ना?" अशा धारदार शब्दात रायाने चांगलाच त्याचा समाचार घेतलेला आहे. तर रायाचे मित्र हे त्याची चांगलीच खिल्ली उडवतायत. आता ह्याला सोनं पाहिजे का? इतक्या दिवस काय करत होता आणि आमच्याच विरोधात कटकारस्थान करतोय, आम्हाला सोनं मागायला येतोय, असं म्हणून ते खिकी हसत असतात आणि त्याची खिल्ली उडवत असतात. आता जयच्या पुढं माफी मागण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नसतो. त्याला माहिती आहे राया हा खूपच विचित्र आहे. जर का आपण त्याची माफी मागितली नाही, तर तो आपल्याला कसलंच सोनं देणार नाही. त्यात त्याचे मित्रसुद्धा म्हणत असतात, की "राया ह्याला अजिबात सोनं देऊ नको." राया देखील आता जयला म्हणतो, "ठीक आहे, तू माफी मागितली तरच सोनं मिळणार एवढी गोष्ट लक्षात ठेव." तेव्हा जय म्हणतो, "ठीक आहे, मी तुझी माफी मागतो, सॉरी." राया म्हणतो, "काय? काय म्हणला? ऐकू आलं रे तुम्हाला तुम्हाला ऐकू आलं का काय म्हणला हा?" सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात, "नाही, नाही, आम्हाला काहीच ऐकू आलं नाही." इकडे इश्कीची मात्र चांगलीच खरडपट्टी काढण्यात येत आहे. शशिकला तिच्यावर भलतीच भडकली आहे. कारण या इश्कीनं भलताच घोळ घालून ठेवला आहे. त्यामुळं आता हिला घरात ठेवायचं नाही. तिला आता दूर शिक्षणासाठी बाहेर पाठवायचंय असं तिनं ठरवलेलं आहे. पण इश्कीला मात्र बाहेर कुठंच जायची इच्छा नाही. इश्की म्हणते, "मी कुठंसुद्धा जाणार नाही." शशिकला म्हणते, "घराच्या बाहेर तुला हाकलून देईल आणि मग तुला जावं लागेल. जिथं पाठवते तिथं गुपचूप जा." इश्कीला खरंच खूप वाईट वाटतंय. इश्की आता मंजिरी आणि जीजी यांच्यासमोर येते आणि त्यांना म्हणते, की "माझं चुकलं. मी तुमच्याविषयी खूपच वाईट वागले. खरं तर मला मला असं वाईट वागायचं नव्हतं. पण हे सगळं मी केलं ना रायासाठी केलं. कारण माझं रायावर प्रेम आहे. मला असं वाटलं, की रायासाठी असं करून माझ्याकडं भरपूर पैसे येतील आणि त्यातच मी रायाला खुश करेल. पण माझं हे सगळं चुकीचं होतं. मला ह्या गोष्टी समजल्याच नाहीत. मी जे केलंय ते चुकीचं केलंय. पण आता मी इथं राहू शकत नाही. आई काय मला इथं ठेवणार नाहीये." असं म्हणून ती मंजिरीला म्हणते, की "माझं स्वप्न तू पूर्ण करशील का? मला रायाच्या हातात हात घालून फिरायचं होतं, ते स्वप्न तू पूर्ण करावं असं मला वाटतंय." तर इकडे डेफिनेट आणि राया हे अजूनही जयची खिल्ली उडवतायत. ते म्हणतायत, "तू सॉरी म्हणला, पण आम्हाला ऐकूच आलं नाही." जयला कळलंय, की हे आपल्यात आज चांगलीच टिंगल करायला लागलेले आहेत. जय म्हणतो, "माझ्याशी पंगा घेतला तर लय वाईट होईल राया. मी सांगतोय गुपचूप मला माझं सोनं द्या." पण राया म्हणतो, "तू आत्ता सॉरी म्हणलायस ना, ते मात्र ऐकू आलेलं नाही. जर तू चांगल्या शब्दात नीट सॉरी म्हणला, तरच पुढं आपण विचार करू तुझ्या सोन्याचं काय करायचं ते." जय आता शांत राहतो आणि रायाला म्हणतो, "हे बघ राया,
मी तुला एकदा सॉरी म्हणलोय. जयला राया म्हणतो, की म्हणलायस पण नीट शब्दात म्हणायचं. नम्र शब्दात हात जोडून जर सॉरी म्हणत असला, तर मग तुला सोनं द्यायचं का नाही त्याचा आपण विचार करू. अगोदर तू तुझी नम्रता तरी आम्हाला दाखव. तेव्हा जय आता हात जोडतो आणि त्याला म्हणतो, "ठीक आहे." हे बघ आता हात जोडतोय आणि सॉरी म्हणतोय. राया म्हणतो, "सॉरी नाही, माझं चुकलं," असं म्हणायचं. डेफिनेट म्हणतो, "ह्याला इंग्लिश लय येतं वाटतं. जरा मराठीत बोलून दाखव." असं म्हणून परत तो त्याची टिंगल करायला लागतो. जय हात जोडून रायाला म्हणतो, "बरं, माझं चुकलंय. आता मला माझं सोनं दे." तेव्हा राया त्याला सांगतो, की टेबलवर तिकडं तो डबा ठेवलाय ना, त्या डब्यामध्ये तुला पाहिजे ती वस्तू आहे. जय पळतच जातो आणि तो डबा घेतो आणि त्या डब्याचे एक-एक झाकणं काढून तो बघायला लागतो, की त्यामध्ये सोनं आहे का? एक-एक डबा उघडतो, तेव्हा त्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवलेले असतात. भात असते, चपाती, भाजी असते आणि जय एक-एक सगळ्या डब्यामध्ये बघायला लागतो. भात ओतून बघतो, भाजीत हात घालून बघतो, सगळ्यात बघतो, पण त्याला त्यात काहीच सापडत नाही. तेव्हा जय म्हणतो, यामध्ये तर काहीच नाहीये राया. राया म्हणतो, "तू एकच डबा बघितलाच दिसतोय. अरे अजून भरपूर डबे आहेत, नीट बघ." इकडे शशिकला मात्र चांगलीच भडकलेली आहे आणि ती इश्कीला म्हणते, "तुला ना माती खायची घाणेरडी सवय लागली आहे. तू आता घरामध्ये राहूच नकोस. मला तोंड देखील दाखवू नको. माझ्या तोंडासमोरून कायमची निघून गेलीस तर बरं होईल." अशा शब्दात शशिकला तिला बोलून घराच्या बाहेर हाकलून देते. जाणारी इश्की मात्र मंजिरीला सांगते, की "माझं जे स्वप्न आहे ना, ते तू पूर्ण करावं. रायाचा हात हातात घालून फिरायचं स्वप्न तू पूर्ण करशील का?" इकडे जयने एक-एक डबा उघडायला सुरुवात केलेली आहे. एक-एक डब्यामध्ये सोनं निघतंय का हे तो पाहत आहे. त्याला काही केल्या सोनं पाहिजे. भाताचा डबा उलटा करतो, चपातीचा डबा उलटा करतो, भाजीचा डबा बघतो. भाजीच्या डब्यात हात घालून त्याने बघितलंय, पण त्याला कुठेच काहीच सापडत नाही आणि तो चिडलेला आहे. राया आणि त्याचे मित्र मात्र त्याची चाललेली गंमत बघत बसलेत आणि ते हसत आहेत. जयला भलताच राग आलेला आहे. पण आता त्याला काहीच बोलता येत नाहीये. कारण त्याला सोनं पाहिजे आणि ते सोनं रायाकडे आहे. आता रायाचं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. जय म्हणतो, "या डब्यात पण काही नाही." तेव्हा तो म्हणतो, "मग दुसरा डबा बघ. अजून एक डबा आहे. अजून एका डब्यात असेल. तुला आता पटकन सोनं पाहिजे ना, तर तू पटापट सगळे डबे बघ, तरच तुला सोनं मिळेल. तो बघ बरं डबा." असं म्हणून आता दुसरा डबा त्याने दाखवलाय. परत जय चिडतो आणि अजून एकदा त्याने दुसरे डबे तपासायला सुरुवात केलेली आहे. पण आता त्याला पाहिजे असलेली वस्तू मात्र त्याला मिळत नाही. जय म्हणतो, "तू माझी टिंगल करायला लागलायस का? या डब्यामध्ये तर काहीच नाहीये." तेव्हा सर्वजण हसायला लागतात आणि म्हणतात, "नाही, म्हणजे ह्यात सोनं नाही? राया भाऊ, यात सोनं नाही की रे? आता काय करायचं?" असं म्हणून ते जयची टिंगल करू लागतात. जय म्हणतो, "राया, तुला हे सगळं महागात पडेल लक्षात ठेव. मी एक-एक डबा चेक करून बघितलाय. माझं सोनं यामध्ये नाही. एक फुटकी कवडी जरी माझी गेली असती ना, तरी मी शांत बसलो नसतो. पण तू माझं सोनं घेतलंयस. मी तुला सोडणार नाही." तेव्हा राया उठतो आणि म्हणतो, "ऐ, दम कोणाला देतोयस? अजिबात दम द्यायचा नाही. तुझं सोनं ना?" "देत नाही. चल, निघ इथून. काय करायचं ते कर. सांगितलं ना तुला? मी पण राया आहे. तुझ्या फुटकाळ धमकीला मी घाबरणार नाही. तुझं सोनं गोरगरिबांना वाटून टाकणार आहे. मला जे वाटेल ते करणार आहे. तू मला शहाणपणा शिकवायची गरज नाही. इथून माझ्या तोंडासमोरून निघायचं, नाहीतर मार खाऊन तुला जावं लागेल." असं म्हणून रायाने चक्क जयलाच धमकी दिली आहे. आता जयला समजलंय, की राया काय आपल्याला सोनं देणार नाही. पण फुकटच आपण त्याची माफी मागून बसलो, या गोष्टीचं वाईट मात्र त्याला वाटतंय आणि रायाने त्याला चांगल्या धारदार शब्दातच समज दिली आहे. "आत्ताच्या आत्ता माझ्या तोंडासमोरून निघायचं, नाहीतर सोनं पण गेलं आणि तू पण गेला. लक्षात ठेव." असं म्हणून राया त्याला चांगलीच धमकी देतोय. त्याचबरोबर रायाचे मित्र देखील त्याला सांगतायत, की "तुझं तोंड बघायची आम्हाला इच्छा नाही. चल, निघ इथं." असं म्हणून ते अक्षरशः जयला तिथून हाकलून देत आहेत. जयच्या आता स्पष्टपणे लक्षात आलंय, की हे सोनं काही आपल्याला राया देत नसतो. उलट आपला अपमान होतोय आणि आपल्याला अपमानास्पद वागणूक इथे मिळतेय. तेव्हा जय रायाला धमकी देतो आणि म्हणतो, "सोनं तर मी मिळवणार. ते कसं मिळवायचं आणि काय करायचं ना, ते बघतो मी आता. आता मी जातोय, पण परत येणार नाही असं गृहीत धरू नको. परत मी येऊ शकतो असं लक्षात ठेव." अशी धमकी देऊन तो निघून गेलाय. तर इकडे शशिकला अजूनही इश्कीला हाकलून देत आहे. इश्की मात्र मंजिरीला म्हणते, "माझं स्वप्न तू पूर्ण कर. रायाच्या हातात हात घालून फिरण्याचं माझं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. माझं रायावर प्रेम होतं, पण मी ते कधी व्यक्त करू शकले नाही. त्यामुळं माझं स्वप्न तू पूर्ण करावं." असं ती बोलतेय. तर शशिकलाला या सगळ्या बोलण्याचा राग येतोय. शशिकला म्हणते, "ही पोरगी बी भिकारी आणि हिची स्वप्न बी भिकारी. काय त्या भिकारड्या पोराच्या प्रेमात पडली आहेस तू? चल निघ इथून. खरंच तुला घराच्या बाहेर हाकलून देण्याच्याच तू लायकीची आहेस. तुझं तोंड देखील खरं बघायला नाही पाहिजे. असली कसली आहेस तू?" असं म्हणून तिला ती खूप कोसते आणि बोलते आणि त्याचबरोबर धक्के मारून घराच्या बाहेर काढते. "आता निघ लवकर, तोंड दाखवू नको."
असं म्हणून चक्क इश्कीला तिने घराच्या बाहेर हाकलून दिलंय. या सगळ्या गोष्टीचं वाईट जिजेला मात्र वाटतंय. इश्की खरंच खूप निर्मळ पोरगी आहे. तिच्या मनामध्ये जे येतं ना ती बोलते. पण तिला त्या जयनं मिसगाईड केलं. त्या जयनं तिला चुकीचं सांगितलं म्हणून इश्की असं वागला असणार, असं त्या दोघींचंही मत आहे. पण आता इश्कीला जाण्याशिवाय पर्याय नाहीये. आता शशिकला काहीच ऐकणार नाही, असं जिजे मंजिरीला सांगत आहे. मंजिरी देखील म्हणते, की शशिकला कोणाचंच ऐकणार नाही. तिला जे करायचंय तेच ती करणार. तर इकडं जय आता निकीकडे आलेला आहे. जय निकीला सांगतोय, की त्याचं सोनं काही रायानं दिलेलं नाही. तेव्हा निकी चिडते आणि म्हणते, "ते सोनं माझं आहे आणि मला पाहिजे. तू काय करायचं ते कर, पण ते सोनं मला पाहिजे." तेव्हा जय चिडतो आणि म्हणतो, "तुला तुझ्या सोन्याचं पडलंय. मी तिथं गेल्यानंतर त्याने मला कशी वागणूक दिली आहे ते तुला माहिती नाहीये. माझा किती अपमान केलाय तुला माहिती नाही. माझ्या अपमानात तर तुला काही पडलेलंच नाही, पण तुला पडलंय ते नुसतं तुझ्या सोन्याचं." ती म्हणते, "हो, मला सोन्याचंच पडलंय. मला सोनं पाहिजे. काही केल्यामागं मला सोनं दे." तेव्हा जय म्हणतो, "माझ्याकडे प्लॅन आहे. तो प्लॅन तू करशील का?" ती म्हणते, "कोणताही प्लॅन मी करायला तयार आहे. प्लॅन मला सांग. मी सगळं काय करते. पण सोनं मात्र मला खात्रीनं मिळालं पाहिजे." जय म्हणतो, "तुझं सोनं मी देतो. त्याची काहीच काळजी करू नको. पण आता मी काय प्लॅन सांगतो ते ऐक." असं म्हणून जय तिला एक प्लॅन सांगत आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे जर का आपण केलं, तर राया जगणार नाही, असं देखील तो तिला सांगत आहे. हे सगळं ऐकताना निक्की त्याला म्हणते, की "जर का असं असेल, तर मी या प्लॅनमध्ये तुझ्याबरोबर सहभागी आहे. काहीच काळजी करू नको. तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. पण मला माझं सोनं पाहिजे. रायाचा जीव गेला तरी चालेल. काहीच काळजी नाही." असं म्हणून निक्की आणि जय यांनी मोठा प्लॅन केलेला आहे. सगळा प्लॅन ऐकल्यावर निक्की देखील हसायला लागलेली आहे. "खरंच जय, तुझं डोकं म्हणजे ना सुपर आहे. आता मला या रायाला संपवायचंय." असं म्हणून जयच्या प्लॅनमध्ये ती सहभागी झालेली आहे. जय तिला सांगतोय, "मी सांगतोय त्याप्रमाणे जर का काम झालं, तर रायाचं काम तमाम झालं म्हणून समज. फक्त आपला प्लॅन व्यवस्थित वर्क व्हायला पाहिजे. रायाला यातलं काही कळायला नाही पाहिजे. मग बघ काय होतंय ते." असं म्हणून तो निकीला अजूनच फुगवतोय. रात्र झालेली असते आणि निकीला रायाने निरोप पाठवलाय. "राया, मला भेटायला या." असा निरोप आहे. रायाला आश्चर्य वाटतंय, की निकीला मला भेटायचंय कशासाठी? त्याला कदाचित झालेल्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटत असेल का? माझी माफी मागायची असेल का? पण मन म्हणतं, की नाही. असं कसं करेल? निकी कसली आहे ते आपल्याला माहिती आहे. निकी अजिबात माफी मागणार नाही. तिचा दुसरा काय डाव तर नसेल ना? असा विचार करत राया तिला भेटायला चाललेला आहे. बघू तरी नक्की काय करणार आहे आणि आपलं काय करू शकते निकी? असा विचार करून राया तिला भेटायला चाललेला आहे. रायाच्या मागावरच पाठीमागं जय आहे. जयने अंगावर पांघरून घेतलेलं आहे आणि तो त्याचा पिछा करत आहे. त्याचबरोबर त्याने निखीला फोन करून सांगितलंय, की "पाखरू तुझ्याकडे यायला लागलेला आहे आणि आता लवकरच या पाखराचा जीव घे." असं देखील सल्ला त्याने तिला दिलेला आहे. निकी देखील खुश झालेली आहे. निकी एका ठिकाणी थांबलेली आहे आणि ती रायाची वाट पाहत आहे. राया आता निकीकडे जातो. निकी त्याचीच वाट बघत बसलेली असते. निकी रायाला आलेला पाहून खूपच खुश होते. कारण जयने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे सगळं काही व्यवस्थितपणे चाललेलं असतं. जवळच एक पाण्याचा कुंड असतो आणि त्या कुंडाच्या शेजारीच निकी उभारलेली असते. लगेच राया तेथे जातो आणि म्हणतो, "इथं तू मला कशाला भेटायला बोलवलंस?" निकी म्हणते, "मी तुला कुठेही बोलवू शकते. त्यात काय आहे?" तो म्हणतो, "कशासाठी बोलवलं ते सांग." आणि निकी त्याला गोड-गोड बोलू लागते. "जे काही झाले त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. माझं चुकलंय असं मला वाटतंय. तू मला माफ करशील का?" असं देखील ती त्याला बोलते. तेव्हा तो म्हणतो, "नक्की मनापासून माफी मागतेस का दुसरं काहीतरी तुझ्या डोक्यात चाललंय?" ती म्हणते, "असं तुला वाटतंय का? असं काहीच नाहीये. मी खरंच माझं चुकलंय असं मला वाटतंय म्हणून मी तुझी माफी मागायला लागली आहे." तर जय आता झाडाच्या आड दडलेला असतो आणि त्यांच्या दोघांचं ठरलेल्या प्लॅनप्रमाणे ते काम करत असतात आणि निकी रायाला गोड-गोड बोलत असते. रायाला म्हणत असते, की "खरंच मी त्या जयची साथ द्यायला नाही पाहिजे होती. त्या जयची साथ देऊन मी चूक केलेली आहे. त्यामुळे मला वाटतंय, की माझी चूक झालेली आहे. माझ्या चुकीबद्दल तू माफ करशील का राया?" असं ती म्हणते. पण रायाचा स्वतःच्या कानावरच अजून विश्वास बसत नाही. राया म्हणतो, "खरंच तुला पश्चाताप होतोय का?" निकी म्हणते, "अगदी खरं. खरंच मला पश्चाताप होतोय." राया म्हणतो, "जर खरंच पश्चाताप होत असेल तर ठीक आहे. पण जर का माझ्याबरोबर काही गेम खेळत असशील तर काही खरं नाही. लक्षात ठेव." असं तो म्हणतो आणि तेवढ्यात जयने पाण्यामध्ये एक मोठा दगड टाकलेला असतो. ढपकन तो दगड पाण्यामध्ये पडतो आणि त्याचा मोठा आवाज होतो. राया आणि निकी पाहतात. राया म्हणतो, "आत्ता ह्या पाण्यात काहीतरी पडलं ना?" निकी म्हणते, "हो, काहीतरी पडलं." "काय पडलं असेल बरं?" असा विचार ते दोघंही करत असतात. तेव्हा निक्की सांगते, "हां, मगाशी ते कुत्र्याचं पिल्लू होतं. बहुतेक तेच कुत्र्याचं पिल्लू पडलं की काय असं मला वाटतंय." तेव्हा राया म्हणतो, "काय? मग त्याला वाचवलं पाहिजे." निक्की म्हणते, "आता मला तर पोहता येत नाही. तुला पोहता येत असेल तर तूच वाचव."
आता रायाला पाण्यात उतरण्याशिवाय पर्याय नसतो, कारण त्याला त्या कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवायचा असतो. निकी म्हणते, "ते कुत्र्याचं पिल्लू मरून जाईल असं मला वाटतंय." राया म्हणतो, "छे, छे! मी त्याला मरू देईल का? मी त्याला वाचवणार." असं म्हणून राया आता त्या कुंडामध्ये उतरायला लागलेला असतो आणि निकी त्याच्या पाठीमागच उभा असते. आता इकडून जय सांगत असतो निकीला, की "जा आणि त्याला लवकरात लवकर पाठीमागून ढकल." राया आता निकीकडे तोंड केलेला नसतो. तो त्या कुंडाकडे तोंड करून उभारलेला असतो आणि निकी त्याच्या पाठीमागे असते. निकी हळू-हळू त्याच्या जवळ येत असते. जय पाहत असतो, की निकी त्याच्या पाठीमागून यायला लागलेला आहे आणि निकीला तो इशारा करत असतो, की लवकरात लवकर त्या रायाला पाण्यामध्ये ढकलून दे. निकी एक-एक पाऊल त्याच्या जवळ येत असते. रायाला काहीच माहीत नसतं, की यांचं काय चाललेलं आहे. कुत्र्याच्या पिल्लाला वाचवायचा तो विचार करत असतो. तर इकडून जय सांगत असतो, की "पटकन जा आणि त्याला जोरात धक्का दे आणि पाण्यात त्याला ढकल. ह्या कुंडात पडला, त्याला पोहता येत नाही म्हणजे तो मरून जाईल असं त्याला वाटत असतं." आणि निकी ढकलायला जाते, पण निकीचाच पाय घसरतो. राया मात्र पाठीमागे सरकतो आणि निकीच पाण्यामध्ये जाऊन पडते. निकीला देखील पोहता येत नसतं आणि आता निकीच बुडायला लागलेली असते. सगळ्या प्लॅनचा इस्कूट झालेला असतो. आता काहीच करता येत नसतं. जय बघतो आणि म्हणतो, "झालं, लागली वाट. आता हा पण प्लॅन फेल झालेला आहे." निक्की रायाला मारायला गेली आणि निक्कीच पाण्यात पडलेली असते आणि आता निक्कीच्या जीवावर ते बेतलेलं असतं. निक्की पाण्यात बुडायला लागलेली असते. पण कशाचाही विलंब न करता रायाने उडी मारलेली असते आणि तो निक्कीचा जीव वाचवत असतो. निक्की अक्षरशः पाण्यात बुडून तिच्या नाकातोंडात पाणी गेलेलं असतं. राया मात्र क्षणाचाही विलंब न करता उडी मारून तिला वाचवायला गेलेला असतो. तर आता जय म्हणतो, "दोघं पण मरा. काय करायचं ते करा." खरं तर आता रायाला पण पोहता येत नसतं. तरी देखील राया स्वतःचा जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून तो निकीला बाहेर काढत असतो आणि त्याने व्यवस्थितपणे निकीला बाहेर काढलेलं असतं. आता या निकीच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळं तिचा जीव मात्र धोक्यात असतो. आता या निकीला शुद्धीवर कसं आणायचं असा प्रश्न त्याच्या डोक्यात आलेला असतो. आता निकीला तो बाहेर बाहेर आणतो आणि जवळच झाडाच्या खाली तिला झोपवलेलं असतं. राया देखील या सगळ्या प्रसंगामुळे घाबरून गेलेला असतो. निकीला जर का काय झालं तर अण्णा आपल्याला सोडणार नाही. कारण त्याला असं वाटणार, की आपणच निकीला मारलंय की काय? निकी मेली तर आपल्यावर काहीतरी येईल या गोष्टीमुळं राया थोडासा घाबरून गेलेला असतो. आता हिच्या नाकातोंडात गेलेलं पाणी काढणं गरजेचं आहे, नाहीतर ही मरून जाईल या गोष्टीची त्याला भीती वाटत असते. पण हिच्या अंगाला हात लावावा की न लावावा असा प्रश्न त्याला पडलेला असतो. पण आता काही पर्यायच नाहीये असा विचार करून तो निकीला हात लावतो आणि तिच्या पोटावर दाबून तो पाणी काढतो. आणि मग निकीच्या तोंडातून सर्व काही पाणी बाहेर पडत असतं. खरं आता निकीला शुद्ध आलेलं असते. पण रायाला माहीत नसतं की निकी शुद्धीवर आलेली आहे. निकी हळूच डोळे उघडते आणि बघते तर रायाने आपला जीव वाचवलाय. ज्या व्यक्तीला आपण मारण्यासाठी आलो होतो, तो व्यक्तीच आपल्याला वाचवतोय. म्हणजे रायाचा स्वभाव किती चांगला आहे हे तिला कळतं. "राया, मी तुझ्या प्रेमात पडले," असं ती मनाशीच बोलते आणि पुन्हा एकदा डोळे झाकून घेते. रायाला कळत नाही अजूनही निकी कसं काय शुद्धीवर आली नाही. राया म्हणतो, "आता काय करावं? हिला आता थंडी वाजत असेल का? हिला काय होईल का?" असा विचार रायाच्या मनात येत असतो. काही जरी झालं तरी निकी उठलीच पाहिजे असा तो विचार करत असतो. तिच्या गालाला हात लावून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तिला हाक मारत असतो, "निकी, लवकर उठ, लवकर उठ," असं तिला म्हणत असतो. त्यानंतर स्वतःचा शर्ट काढतो, पिळतो आणि तो तिच्या अंगावर देखील टाकतो आणि म्हणतो, "आता हिला शुद्धीवर यायलाच पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाहीये." निकी सगळं पाहत असते. आता तो तिला उचलतो आणि घरी घेऊन जातो. निकी शुद्धीवर आलेली असते, पण ती मुद्दाम बेशुद्ध पडल्याचं नाटक करत असते. अण्णांच्या घरी तिला ठेवून आता राया इकडे मंजिरीकडे आलेला असतो. मंजिरी देवपूजा करत असते आणि राया इकडे जिजीकडे येऊन सांगतो, की "मी मंजिरीसाठी छान स्थळं आणलेले आहेत. तो फोटो तुम्हाला पाहायचा का?" राया खरं तर मंजिरीकडे एकटक पाहत बसलेला असतो. तेव्हा जिजी त्याला हटकताना म्हणते, "ए राया, काय करतोयस सांग जरा." तो येतो आणि म्हणतो, की "माझ्याकडे काही फोटो आहेत, ते फोटो दाखवू का?" जीजी त्याला म्हणते, "बरं झालं, तू चांगलं मनावर घेतलेलं आहेस. आपल्याला मंजिरीचं लग्न लवकरात लवकर जमवायचंच आहे." मंजिरी पलीकडे बसून देवाची पूजा करत असते. आता मंजिरी उठते आणि प्रसाद घेऊन रायाकडं आणि जीजीकडे येते. जीजी मात्र प्रसाद घेत नाही. जीजी देवच मानत नाही ही गोष्ट तेव्हा रायाला समजलेली असते. पण जीजी देव का मानत नाही असा प्रश्न त्याला पडतो. तेव्हा मंजिरी म्हणते, की "काहीतरी कारणं असतात राया, ती तुला नाहीत कळणार." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अण्णांनी रायाला बोलवून घेतलंय आणि अण्णा रायाला सांगतायत, की "राया, निकीचं तुझ्यावर प्रेम आहे हे आत्ताच मला निकीने सांगितलेलं आहे. राया, तू मला सुद्धा आवडतो आणि आता तू निकीला देखील आवडायला लागलेला आहे. यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. आता तू माझा जावई होणार." असं डायरेक्ट त्याने रायाला सांगितलेलं असतं. पण ही गोष्ट रायाला तेवढी पटलेली नसते. त्यापेक्षा पण जास्त ही गोष्ट जीजीला पटलेली नसते.
जीजी डायरेक्ट रायाला विचारते, की "राया तुला ही निक्की पसंत आहे का?" तेव्हा राया स्पष्टपणे सांगतो, "मला निक्की पसंत नाही." तेव्हा जीजी म्हणते, "मला देखील निक्की पसंत नाही. या निक्कीशी तू अजिबात लग्न करायचं नाही." असं फर्मानच जीजीनं सोडलेलं असतं. तेव्हा राया देखील सांगतो, की "मी निक्कीशी लग्न करणार नाही." निक्की मात्र म्हणते, की "बघू आता राया तू कुणाशी लग्न करतोयस ते. मी तुझ्याशीच लग्न करणार आणि तू माझाच आहेस." तेव्हा मात्र मंजिरी देखील चिडते आणि म्हणते, "असं असेल तर मी देखील चॅलेंज उचलते. मी तुझं आणि रायाचं लग्न होऊच देणार नाही." आता मंजिरीला समजेल का, की रायाचं तिच्यावर प्रेम आहे आणि निक्कीचं रायावर प्रेम आहे कळल्यावर तरी मंजिरी रायाला प्रपोज करेल का आणि मंजिरी रायाचं प्रेम स्वीकार करेल का, हे आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक